अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. कशी हाव सगळी? उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की मागच्या सिरीजमध्ये तुम्ही बघल्यावर आपण आगरदांड्याला हाव. कॅप्टन जहूर कादरीचे बरखुरदार मकसूद कादरी आपण यांच्या अहमदी विलावर हाव. तो विला आज पूरा त्यांचा टूर मी तुम्हाला दाखवणार आहे. मग बेहतरीन ऐसा हिनला बनवलेला आहे माशाल्लाह. या विलाला आतनं आणि बाहेरनं किती स्पेस आहे, काय आहे, सगळा तुम्हाला दाखवणार आहे. हा रेंटवर कैसा मिळतं, काय चार्जेस असणार आहेत, सगळा डिटेल तुम्हाला देईन. आणि हिंची पूरी डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळं लावून ठेवीन इंशाअल्लाह ताला. ज्याला कोणला हाय येच आहे विकेंडसाठी तर त्या लोकांनी कॉन्टॅक्ट करू शकता. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. माझं नाव महबूब कादरी आहे. मी आगरदांड्यावरून बोलतोय. मकसूद कादरी माझा भाव आहे. त्याचा हा विला आहे, तो आम्ही रेंटवर देतो. कोकणीबाज चॅनलवाले आमचे जुनैद देशमुख आज आमच्या आगरदांडा गावात आलेले आहेत. आणि ह्या मंगतीचं तुम्ही अहमदी विला बघता ह्यांचं हे रेंटवर देतात. कोकणीबाज चॅनलला जो कोण कोकणीबाज चॅनलचं नाव घेईल त्याला 10% स्पेशल डिस्काउंट देण्यात येईल. तर चला आजच्या लॉगला सुरुवात करू. हा तुम्हाला जो आता मी दाखवला हा होता एंट्रन्स. आपण एंट्री केलेली आहे आतलन. ऐसा आहे बघा, ऐस पैस जागा अशी भरपूर आहे. समोर पूरा गार्डन आहे. समोर नेट लावलेला आहे, बॅडमिंटन खेळू शकता. आणि ह्या बाजूला तुम्ही बघाल ही अशी सुपारीची झाडं वगैरे आहेत. सगळं टोटल गार्डन आहे, मग बेहतरीन आहे. ह्या बाजूला आता तुम्हाला मी दाखवता. जरासा हातनं फुरं येल्या की लेफ्ट साईडला तुम्ही ऐसा बघाल हया तर थया बघा एक टाकी दिसतंय. ती थया तीनवरती बघा 2 बगली भेटलेली आहेत. थया आहे ना लहान पोरांना स्विमिंग पूलसाठी बनवलेला आहे. त्यानंतर आपण ऐसा डायरेक्ट मागच्या बाजूला जाऊया आणि मग नंतर आपण आतलन जाऊन बघणार आहोत. ह्या बाजूला जर मी तुम्हाला ऐसा नेला मागच्या बाजूनी तर हया पण भरपूर अशी जागा आहे. आणि रातच्या परा हया तुम्ही खेळू शकता, बैठू शकता. हे बघा वरती भीतीला मोठं मोठं फोकस लावलेले आहेत आणि रातच्या ह्या भरपूर असं उजेड असतं. ह्या बाजूला जर आपण आल्या हया तर हे बघा हया मागच्या बाजूला हया बैठेला बनवलेला आहे. हया समोर पाणी आहे. त्यानंतर समोर तो एक आहे थया तुम्हाला मच्छी धरायला आणि थोड्या टायमाने बोटी पण टाकले जाणार आहेत प्लास्टिकचे इंशाअल्लाह. ह्या बाजूला जर मी आईला तुम्हाला घेऊन तर हया क्रिकेट खेळायला ऐसा बनवलेला आहे की जी फॅमिली येईल ते सांच्या परा हा क्रिकेट खेळू शकतात. हे बघा हा स्टंप लावू शकतात. आणि हा स्पेस आहे हा पूरा क्रिकेट खेळायसाठी बनवलेला आहे. आणि ही तुम्ही हा बघाल नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत. माशाल्लाह मो बेहतरीन ऐसा व्ह्यू आहे. चला आता मी तुम्हाला पुरं नेऊन दाखवत आहे. हया ऐसा मस्त हवेशीर ठिकाण बनवलेला आहे. लाकडी वर्क आहे बनवलेला. बैठेला मस्त गावाचा फिरेल महबूब आहे. हा काय आहे? हे ऍक्च्युली सुपारीचा तोडून बनवलेलं आहे. हा म्हणजे सांची काय पोरा येऊन म्हणजे काय खायचं आहे सांची फक्त आरामात हाय बैठून विथ फॅमिली एन्जॉय करू शकतात है ना. ह्या बाजूला जर तुम्हाला हाय मी दाखवला तर हाय बघा ही भरपूर ऐसा पाणी आहे. हा आणि हिंच्या आतल्यान भविष्यात तुम्ही बोटी टाकणार आहोत. भविष्यात बोटी टाकण्याचा प्लॅन आहे इंशाअल्लाह. ते पॅडल बोटी येतात ना जी ते टाकायचं जी. आणि आता हिनत मच्छी आहे. मच्छी मूक आहे. आता मला सांगा हा पाणी येतं कैसा आणि खाली कैसा होतं? उगरी आहे त्या जी. ते उगरीने हाय टाईटचं पाणी येतं, उदान येतं ना, उदान पाणी आतलं येतं, मग वटीचा परत बाहेर जातं पाणी. ओके, म्हणजे हे पाणी चढतं उतरतं. एकदम फ्रेश पाणी असणार आहे इंशाल्लाह. हाय तुम्हाला मजा येणार आहे. हा एक नेट बघा. हा जो नेट आहे हा तुम्हाला व्हॉलीबॉलसाठी बनवलेला आहे. हा तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकता. बघा रातची हया लाईट्स लागले का हया तुम्हाला बैठेसाठी पण ऐसा मस्त बनवलेला आहे. हे बघा आरामात विथ फॅमिली तुम्ही हया बैठून एन्जॉय करू शकता. काही खाऊ पिऊ शकता. काही रातची बनवलेला हया एक जाली आहे अशी भली मोठी. आणि तिनातलं बघा लव बर्ड्स पण तुम्हाला बघायला मिळतील. समजा तुम्ही एखादी ड्रायव्हर पण सोबत आणल्या तर ड्रायव्हरला अलगशीर ह्यासाठी हा एक कॉटेज पण बनवलेला आहे. हा तुम्ही बघू शकता. हा ड्रायव्हर आरामात राहू शकते त्याच्यासाठी पण बनवलेला आहे. आणि ह्या विल्यातलं तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या सोबत आरामात एन्जॉय करू शकता. हा झाडा बऱ्यापैकी तुम्हाला मिळतील. ही पुलावपत्ती आहे. समोर केलीचं मार आहेत. आणि बघा पुलावपत्ती भरपूर आहे. केलीचं मार आहेत. हा पपई आहे. त्यानंतर तुम्हाला नारळ आहे, सुपारीची झाडं आहेत.
आणि एकदम हवेशीर ठिकाण आहे. हा सीताफळ आहे ना? हा बघा, हा सीताफळ आहे. हा बघा, रामफल काही लोक बोलतात, काही सीताफळ बोलतात. बरीचशी झाडं ह्या तुम्हाला बघायला मिळतील. हवेशीर ठिकाण आहे. आणि हा जो नेट तुम्हाला ह्या दिसतंय, हा नेट आहे तुम्हाला बॅडमिंटन खेळण्यासाठी. म्हणजे तुमचा स्पोर्ट्सचा पुरा ह्या खेळ ठेवला गेलेला आहे. तुम्हाला जी काय खेळायचं आहे ती हर चीज तुम्हाला ह्या खेळायला मिळणार आहे. आता आपण विल्याच्या आत एंट्री करणार आहोत. तुम्हाला दाखवता, हा मेन गेट आहे, हा आहे मेन रोड. हातनं जस्ट आतलं नाही लिहाव, तुमची गाडी ह्या पार्क केली आहो का हातनं डायरेक्ट तुम्हाला शिडी चढून वरती यायचं आहे. वरती आल्यानंतर हा एक ऐसा भला मोठा वरांडा आहे. माशाल्लाह तुम्ही बघाल, आपली ह्या चप्पल काढले आहो का आतलं एंट्री जशी तुमची झाली, माशाल्लाह का तुम्ही ह्या बघाल. हा कितका मोठा ऐसा एक हॉल है. यांची हाईट बघा वरती कितकी आहे, मग बेहतरीन. आणि ह्या बैठीसाठी तुम्हाला मस्तपैकी याचा सोफ्याचं अरेंजमेंट केलेलं आहे. त्यानंतर ह्या तुम्ही कॅरम पण खेळू शकता. कॅरम चॅम्पियन कॅरम ह्या लावलेला आहे. माशाल्लाह हा अरेंजमेंट पण मग बेहतरीन आहे. त्यानंतर तुम्हाला मी ह्या दाखवता, हे बघा ह्या काय समंदरचं आयटम ठेवलेले आहेत बघण्यासाठी. त्यानंतर ह्या तुम्हाला पहिले मी एक मेनू कार्ड दाखवता. हा मेनू कार्ड आहे हुमा क्रिएशन. ठीक आहे, जेवणाची ऑर्डर आणि नाश्त्याची ऑर्डर तुम्ही करू शकता. आणि पाहिजे तसा कोकणी जेवण आणि नाश्ता तुम्हाला ह्या बनवून मिळणार आहे इन्शाअल्लाह. चला आता आपण पुढे जाणार आहोत. जसं तुम्ही ह्या हॉलला आल्या का हॉलला लगेच एक राईट साईडला बेडरूम लागतं, समोरच टॉयलेट बाथरूम. आणि मग बेहतरीन तरीकेने याचा बनवलेला, बिलकुल तुम्हाला ऐसा वाटेल की तुम्ही तुमच्या घरात आहो. ह्या आल्याव का लगेच पहिल्याच एक बेडरूम लागते. बेडरूमला तुम्ही बघाल ड्वेलचा बेडरूम आहे ह्या. आणि समोरच एक कपाट ठेवलेलं आहे. ह्या कपाटच्या आतलं तुम्हाला हर चीज तुमची ठेवता येणार आहे. ह्या एक्स्ट्रा तकिया आणि गादी आहेत. जर का एक्स्ट्रा माणसं असतील त्या ह्या बिछवू शकतात आणि आरामात रात काढू शकतात. समोरवरती तुम्ही बघाल पंखा पण आहे आणि AC पण आहे. चला आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ह्या दाखवता हॉलला आल्या. हॉलची जैसा तुम्ही आतलं नाहील्या तर ह्या ऐसा तुम्ही बघाल मस्त ऐसा जेवणासाठी तुम्हाला हा एक डायनिंग टेबल मिळणार आहे. आणि सोबत तुम्हाला ह्या वायफाय पण मिळणार आहे. ह्या तुम्ही बघाल वायफायचा मॉडेम ठेवलेला आहे. तुम्हाला 24 आवर्स असा वायफाय मिळणार आहे. ह्या आहे तुमचा डायनिंग टेबल. एकदम ऐसा तुम्हाला वाटेल की तुम्ही काय बाहेर न येता आपल्या डायरेक्ट घरातच आहो. आता आपण हातनं पुढे जाणार आहोत. जसं आपण हातनं पुढे गेल्या ह्या तुम्हाला लगेच वॉश बेसन मिळणार आहे. हात धुवायला जेवल्यावर लगेच ह्या हात धुवा. ते तुम्हाला जर मी ह्या दाखवला तर ह्या लाईटचा बॅकअप आहे. लाईट ह्या जायचा काही चान्स नाही, जरी गेली तरी पण ह्या इन्व्हर्टरचा बंदोबस्त आहे. लगेचच ह्या साईडला लेफ्टला पण एक बेडरूम आहे, राईटला पण एक बेडरूम आहे. चला आपण राईटचा बेडरूम बघूया. ह्या आतला तुम्ही आल्या हा पण ऐसा ऐस पैस ऐसा बेडरूम. माशाल्लाह हा पण 2 लोक ह्या आरामात बेडवर निजू शकतात. त्यानंतर हा बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम, तो पण तुम्हाला दाखवणार आहे. पण बघा या बेडरूमला पण हा एक कपाट येणार आहे. या कपाटात तुम्ही तुमची वस्तू ठेवणार आहोत. एक्स्ट्रा गादी तुम्हाला ह्या मिळणार आहेत. जास्त माणसं असली तर खालती पण गादी टाकून निजू शकतात. तुम्ही बघाल किती बेहतरीन ऐसा हा बेडरूम सजवलेला आहे. फील एकदम घराच्या सारखी येतं. ह्या दरवाजा उघडल्या का ह्या बाजूला तुम्ही आल्या का हा तुम्ही मागच्या बाजूला येता. आता मी तुम्हाला दाखवलं होतं बाहेरनं ह्या लव बर्ड्स ह्या आहेत. आणि ह्या एक ऐसा झुला आहे. तुम्ही बघाल आमची मंडळी ह्या भेटलेली आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत ह्या झुल्यावर भेटून एन्जॉयमेंट करू शकता. वातावरण इतका बेहतरीन आहे, खूपसूरत हवा चालले. चला आपण आता आतलन चाललेला आहोत. आत आल्याव परत ह्या बेडरूमला आल्याव ह्या बेडरूमला ह्या तुम्हाला मी एक टॉयलेट बाथरूम दाखवता. बघा किती बेहतरीनचा याचा टॉयलेट बाथरूम बनवलेला आहे. समोर मिरर आहे ह्या. आणि ह्या तुम्हाला वॉशिंग मशीन पण मिळते. ह्या तुम्ही आरामात आपली कापडा धुवू शकता. वॉशिंग मशीन चालू आहे. ठीक आहे. ह्या एक साधा टॉयलेट आहे आणि कमोड पण आहे. ह्या बकेट पण आहे. अच्छा, ह्यांची खास बात काय आहे, हा जो बाथरूम आहे हे दोन्ही बेडरूमवाले वापरू शकतात. कारण ह्यांना 2 दरवाजे, एक ह्या बाजूला आहे एक ह्या बाजूला आहे. आता आपण
ह्या हवरच्या बेडरूमला आलेलो आहो. ह्या बेडरूमला मी ह्या उतरलेला आहे. ह्या बघा तुम्ही, ह्या गाद्या आहेत एक्स्ट्रा ठेवलेले. हा पण एक मस्त असा बेडरूम आहे. हा बेड बघा किती बेहतरीन आहे. समोर आपला हेल्मेट ठेवलेला आहे, तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. हा एक कपाट आहे. ह्या कपाटच्या आतल्या आता मी माझी सगळी कापडं ठेवलेली आहेत. समोर मस्त असा व्ह्यू आहे मंगल्यादारचा. मस्त पडदा लावलेला आहे, मोब बेहतरीन. आणि वरनं पण मी तुम्हाला दाखवीन किती बेहतरीन असा बनवलेला आहे. तर ह्या तुम्ही आपल्या फॅमिली सोबत येऊन फुल एन्जॉय करू शकता इन्शाअल्लाह ताला. आता मी तुम्हाला पुढे दाखवता. ह्या बाजूला आपण आल्यावर का हा एक किचन आहे. आता ह्या किचनला आल्यानंतर तुम्हाला हर चीज ह्या मिळते. सगळ्या तऱ्हाची बासना ह्या ठेवलेली आहेत. ह्या गॅस आहे, ह्या सिलेंडर आहे, त्यानंतर ओव्हन आहे. तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्हाला काही हाताने शिजवायचं आहे तर तुम्ही ह्या हाताने पण जेवण शिजवू शकता. ह्या समोर तुम्हाला एक फ्रीज मिळतंय. हा एक कपाट मिळतं. ह्या कपाटात हर तऱ्हाची बासना ठेवलेली आहे. हा एक छोटासा असा कपाट आहे. हिनवर सर्व्हिस टेबल आहे. हर चीज तुम्ही ह्या करू शकता. कूडेदान आहे इन्शाअल्लाह. आणि लगेचच हिनला एक मागच्या बाजूला एक दरवाजा आहे. हिनातलं तुम्ही उभा राहून ह्या मगनं हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर हा विला बुकिंगसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवीन आणि इन्शाअल्लाह स्क्रीनवर पण नंबर चालत असेल. तुम्ही लोक हा विला बुक करून आपल्या फॅमिलीसोबत ह्या विकेंड एन्जॉय करू शकता. उम्मीद करताय ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असाच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.